माझी भक्ती भोळी एका भावणी
माझी भक्ती भोळी एकविध भाव बळी मी का पडेल निराळा ऐसा सांडूनी सोहळा आता अनारसा इथे नव्हावे सहसा मी का पडेल निराळा ऐसा सांडूनी सोहळा तुका म्हणे जोडोनी पाय पुढे उभा राहे मी का पडेल निराळा ऐसा सांडूनी सोहळा विठ्ठला
माझी भक्ती भोळी एकविध भावबळी मी का पडेन निराळा ऐसा सांडून सोहळा ओम योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्य जलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणाश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो कालकौतूहाल नमो चक्रचालका गोपाल नमो विश्वप्रतिपाला प्रभंजना नमो शिव शिवेशा नमो शिवादि विश्वेशा नमो रूपा अष्टादिशा व्यापका नारायणा नमो सकल गर्भोद्भवा नमो चित्तचालका भावा नमो विष्णुमूर्ति देवादिदेवा श्री विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आरंभ करण्यापूर्वी आपल्या सर्व वारकरी संप्रदायाच्या अध्यदेवत असलेल्या पंढरायाला तुकोबाराने प्रथम नमन सांगितले आहे ते करून दुसरे चरणा संताची दुसरं नमन ज्ञानोबारांना तुकोबारांना गुरुवरे दादांना दुसरं म्हणजे ते करून आजची जी सेवा आहे ती सद्गुरु दादांची होय दादांच्या सेवेस आपण आरंभ करू माझी भक्ती भोळी एकविध भावबळी मी का पडे निराळा ऐसा सांडोनी सोहळा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत सेवेकरता घेतलेल्या अभंगातून आपल्या भक्तीच्या संबंधामध्ये परमात्मा पांडुरंगाच्या समोर असं आणखी असणारा परिहार देतात की बाबा आमची भक्ती भोळेपणाची आहे भोळेपणाची म्हणून असं आणखी असणारी माझी भक्ती आहे काय आहे सेवा करत असताना सेवेमध्ये अनेक असणारे भाग आहेत विशेषत्वानं मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की खूप वर्षानं सर्वांची गाठ पडली कोरोनाचा प्रादुर्भाव सगळ्यांची गाठ पडली पण
एक महत्वाचा विषय सांगावा असं वाटतो. त्या ठिकाणी गाणारे असतील, म्हणणारे असतील, पाठांतरवाले असतील, वाजवणारे असतील, नाही का, सगळ्यांचं असं म्हणजे महात्म्यांच्या भाषेमध्ये जर विचार जर केला तर दोन्ही चहाट भरले गणधाट. अपार मिळाले वारकरी रे, नाही का, घनधाट भरलेला आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही बरं का, सगळं आहे. एवढं अनेक नसणारा वैभव, हा अनेक नसणारा आवड खूप कमी ठिकाणी अनेक नसणारा पाहायला मिळतो परमार्थाच्या संबंधामध्ये बरं का. मी मागेच बोलून गेलो की तुकाराम शेट्टींनाही पाहिलं, त्याच्यानंतर सगळी पिढी पण पाहत आलो आतापर्यंत. परमार्थाच्या बद्दल एवढी आवड की 2-2, 3-3 तास म्हणून असं नाही नसणार प्रवास करून, नोकरी करून, प्रवास करून, आपल्या पिशवीमध्येच कीर्तनाचे कपडे वगैरे ठेवून तिथे यायचं, ते बदलायचं, कीर्तन करायचं आणि परत आपल्या घरी जायचं. घरी जायला काही टायमिंग नाही, नाही का, लोकल भेटली पाहिजे, व्यवस्थित गेली पाहिजे, सगळं विचार असतो. महाराज पण आहेत, आमचे संदीप सकपाळ आहेत, नामदेव महाराज, दळवी बंधू सगळेच, नाही का, देशमुख बंधू आहेत, खरात कंपनी आहे, सगळे आहेत. पण अत्यंत जीवलग असं आणि नसणारा एक मनुष्य नाही ह्यात बरं का, जीवलग मनुष्य नाही, ते म्हणजे शिवाजी महाराज बुक्कर, नाही का. ते आपल्यातून म्हणून असं एक नसणारा निघून गेले, देवाज्ञा झाली. मी प्रवास करून गेलो, गंधर्व होते त्यांनी, दुसरा विषय नाही, दुसरा विचार नाही. धर्मस्थापना करण्याकरता, धर्माची प्रचार करण्याकरता म्हणून बरं का, देवादिकालाच नव्हे अवतार घ्यावा लागतं अशातला विषय नाही. गंधर्व यक्षादिकाला सुद्धा म्हणून असं आणखी नसणारा अवतार घ्यावा लागतो. आपण तर आणखी नसणारा पाहत आलेलो आहे की यमादिकाला सुद्धा अवतार घ्यावला धर्मस्थापनेकरता म्हणून बरं का. युधिष्ठिराचा अवतार म्हणून म्हणजे आणखी नसणारा यमाचा अवतार होता, धर्मराजाचा नव्हे बरं का. विदुराचा सुद्धा अवतार आणखी नसणारा यमधर्माचाच अवतार होता. प्रत्येकाला धर्मस्थापनेच्या संबंधामध्ये अवतीर्ण व्हावंच लागतं बरं का, प्रत्येकाला अवतीर्ण व्हावं लागतं. दुःख आहे की शिवाजी महाराज आपल्यातून निघून गेले त्या गोष्टीचं, पण थोडंसं वेगळं सांगू इच्छितो मी. आपण नोकरदार वर्ग आहोत, नाही का, नोकरदार, नोकरी करतो आपण. नोकरीमध्ये म्हणून असं की नसणारं प्रमोशन होतं, नाही का, प्रमोशन होतं. प्रमोशनमध्ये काय होतं, आपली डिग्री वर जाते, काय काय होतं मला एवढं नाही सविस्तर सांगता येत, मला त्या नोकरीचं एवढं आणि नसणारा गंध नाही बरं. प्रमोशन होतं, उच्च पदावरती आणि नसणारं बसवलं जातं, सगळं काही होतं बरं का. तुकोबारा सुद्धा सांगतात आमच्या जीवनामध्ये आणि नसणार आम्हाला प्रमोशन झालं बरं का. तुकोबारांचं वाक्य आणि माझ्या बद्दलच बोलत नाही. तुकोबारा सांगता सर्वांचा पाठातला विचार आहे बरं का. न देखिजे ऐसे केले या विठ्ठले दुःखासी, कृपेची सिंहासनी अधिष्ठानी बैसविले बरं का. आतापर्यंत आमचं नको नको असं होतं, आम्हाला नको असं होतं विचार. मी परवाच बोलून आलो कोतवाडीमध्ये बरं का. आम्हाला हे नको ते नको 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 म्हणत होतो बरं का. काय आहे, भगवंताने म्हणून असं नाही नसणारा विचार ठेवला समोर, महात्म्यांच्या समोर, नामदेवराच्या समोर विचार ठेवला. अरे वैकुंठाला चल ना, इथं काय करतोस. नामदेवाला सांगतात, परमात्मा पांडुरंग सांगतात, अरे वैकुंठाला चल, इथं काय करतो. देवा तिथे येऊन काय करू, काय नाही, तू सिंहासनावर बस, मी तुझ्या मागे पुढे उभारतो बरं का. एवढंच देवा, नाही अजून करतो ना, अजून करतो, अजून तुझी सेवा करतो मी. काय काय करता सेवा, माझी सेवा तुम्ही काय काय करता. नामदेवाने जेव्हा विचारलं तर त्यावेळेला अनेक नसणारे भगवंताने सांगितलं, अरे
पितांबर छाया करीन तुझ. बरं का, तुझ्यावरती मी पितांबर धरेल रे. छाया आणखी नसणार माझं जे पितांबर आहे, वासच्छंदोमयम पीतम. बरं का, आता पितांबराचं अनेक म्हणजे काय म्हणतात त्याला, शब्दार्थ, वाक्यार्थ, बरं का, गुह्यार्थ वगैरे वगैरे वेगळं आहे. पीतस्य अंबरः इति पितांबरः, पीत अंबरः इति पितांबरः वगैरे वगैरे विचार करता येईल मला. बरं का, पण आत्ता नको मला. देव सांगतात की आणखी नसणारा नामदेवाला, नामदेवा तू तिथं बस, गादीवर बस, त्या सिंहासनावरती बस वैकुंठामध्ये. तुझ्यावरती आणखी नसणार मी पितांबराची छाया धरेन रे. अजून काय करता देवा? अरे सगळं करीन मी, तुला जीव सुद्धा घालीन. अजून काय पाहिजे? आजपर्यंत तू मला जीव घातला, आता मी तुला जीव घालीन. सगळं सांगतात देव. त्यावेळेला आणखी नसणार नामदेवने सांगितलं नको नको, आम्हाला हे नको. वासदे पंढरी सर्व काळ, आम्हाला पंढरीचं आणखी नसणार. वासदे देवा हे सगळं नको आम्हाला, हे लालसा आम्हाला देऊ नको, हे नकोच आम्हाला. बरं, असं तुकोबाराने सुद्धा आणखी नसणार देवाला नको 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 असं सांगत 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 आले. बरं का, पण तरी सुद्धा आणखी नसणारे भगवंतांनी त्यांना त्याच्यावरती बसवलं. बरं, म्हणून तुकोबारा म्हणतात की ऐसे केले दुःखासी न देखिजे. आतापर्यंत घडलेला विचार नाही, आतापर्यंत म्हणून असं की नसणारा संप्रदायामध्ये भक्तानी म्हणून असं की नसणारा सिंहासनावरती बसावा आणि देवाने आणखी नसणार आपल्या मालकाने आपल्या समोर हात जोडून उभा राहावे किंवा हात बांधून उभा राहावा असं आणखी नसणार ही परंपरा नाही. बरं का, मागचा विचार पहा. मागे अनेक वेळेला तुकोबारा बोलून गेले की तुम्हा आम्हा जव झालिया समान, तेथे कोणा कोण सन्मानी वगैरे वगैरे तुकोबारा सांगतात. हे सगळं विचार सांगतात. बरं का, पण तरी सुद्धा सांगतात की बाबा हे केले न देखीचे. अगोदर असं आणखी नसणार कधीच घडलं नाही. ऐसे केले न देखीचे. कसं केले? दुःखासी केले रे देवा. दुःख वाटतंय आम्हाला, हे आमचं काम नाही. बरं का, तू आणखी नसणार आमच्या समोर हात जोडून उभा राहावं, हात बांधून तू उभा राहावं सेवकासारखं आणि आम्ही आणखी नसणार मालकासारखं गादीवर बसून राहावं, हे आमचं काम नाही. का तर ह्याच्या संबंधामध्ये आम्हाला दुःख वाटतं. आमचं कसं आहे बरं का, आम्ही आणखी नसणार सांगितले काम करीन तूच. बरं का, असं आणखी नसणार आमची अवस्था. तू सांगावं देवा, आम्ही आणखी नसणार काम करावा. तू काहीतरी काम सांगावा. बरं का, तू काम सांगावा आणि आम्ही आणखी नसणार काम करावा. बरं का, आम्ही कसं करावं, आम्ही कसं करावं, बरं का, कसं करावं ते सुद्धा तुकोबारा सांगतात. अनन्य केशवा दास तुझा, लौकिकापुरते नव्हे माझी सेवा, अनन्य केशवा दास तुझा. बरं का, देवाने तुकोबारा सांगतात देवाला, देवा लौकिक प्राप्त करून घेण्याकरता ही सेवा नाही आमचं. आमची सेवा कशा करताय, काय आहे, थोडं वेगळ्या वेगळ्या बिंदून विचार करता येत आहे अनन्याच्या संबंधामध्ये. बरं का, अनन्य कोणाला म्हणावं? जो सर्वस्वान म्हणून असं की नसणार भगवंताला शरण जातो. बरं, तो अनन्य आहे. बरं का, जो सर्वस्वान सर्व भावान भगवंताचंच वचन आहे. पहा, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते माम अनन्याश्चिंतयन्तो. बरं का, म्हणजे मला आणखी नसणार अनन्य भावानं आणखी नसणार जो शरण येईल. ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. भगवंताने स्पष्टपणे सांगितलं त्यांचं योगक्षेम आणखी नसणार मी सांभाळतो. जो अनन्य आणखी नसणार भावानं मला शरण येतात माम. बरं का, कसं 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 नाथरायने रामायणामध्ये सांगितलं, भावार्थ रामायणामध्ये. बरं का, मा ज्याचे हृदय भगवंत तो भगवंतची मूर्तिमंत, तेणे काय नव्हे केले प्राप्त सौभाग्य संत त्रिजगती. बरं का, असं आणखी नसणार. बरं का, असं परमात्मा स्वरूपाशी एकरूपतेला आणखी नसणारा प्राप्त होऊन जो आणखी नसणारा माझी सेवा करतो, जो आणखी नसणारा माझी सेवा करतो, तो अनन्य आहे. तो अनन्य आहे भगवंत असं म्हणणं आहे. अजून दुसरं विचार भक्तच अनन्य आहे का हो? अरे नाही ना. कसं आहे,
भक्त अनाथ नाही, बर का, अनाथ नाही. अरे भक्त जर अनाथ जर असतील तर भगवंतही अनाथ होऊ शकतो, बर का. का तर तुकोबारांचं स्पष्ट म्हणणं आहे, अनाथाचा नाथ लक्ष्मीचा पती, बर का, वगैरे वगैरे सांगतात. अनाथाचा नाथ आहे तो. भक्त अनाथ नाही आहे, अनाथ समजलं जातं भक्तांना अनाथ समजलं जातं. समजण्यामध्ये आणखी नसणार असण्यामध्ये फरक असतो, बरं का. तसं भक्त अनाथ नाहीत कधी. भक्त जर अनाथ जर असतील तर परमात्माही अनाथ होय, परमात्मा सुद्धा अनाथ होय, परमात्मा पांडुरंग विठ्ठल सुद्धा आणखी नसणार अनाथ होय. तसं बरं का, भक्ताला जर अनन्याचा आणखी नसणार विचार जर आणखी नसणार परमात्मा स्वतः जर देत जर असेल तर देव सुद्धा अनन्यच आहेत भक्ताच्या संबंधामध्ये. देव सुद्धा भक्ताच्या संबंधामध्ये अनन्यच आहे, बरं का. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आतापर्यंत आणखी नसणार 400 वर्षापूर्वीपर्यंत, बरं का, ज्ञानोबा तुकारामाचं आणखी नसणार भजन नव्हतं. प्रल्हाद महाराज बडवेने आणखी नसणार स्वतःने पाहिलं. दररोज रात्री आणखी नसणारा शेजारतीच्या वेळेला प्रल्हाद महाराजांचा नियम होता की भगवंताचं दर्शन घ्यायचं. काही कारणास्तव त्यांना आणखी नसणार पंढरीश पांडुरंगाचं आणखी नसणार दर्शन घेता आलं नाही. जर शेजारती होऊन गेली, शयनारती होऊन गेल्यानंतर आता करावं काय, दरवाजा उघडून काही करता येत नाही, बरं का. म्हणून असं आणखी नसणार जे मोठ्या चांदीच्या दरवाजाला जे खिंडी जे आहे तर त्या खिंडीत म्हणून असं आणखी नसणार भगवंताचं रूप तरी पाहावा असं आणखी नसणार पाहिलेले असताना काय आहे, रात्री शयनारतीच्या संबंधामध्ये परमात्म्याच्या ठिकाणी, बरं का, ऊद घातला जातो, भरपूर ऊद घातला जातो. किती घातला जातो, देवाचा चेहराच दिसू नये एवढा ऊद घातला जातो, बरं का, एवढा ऊद घातला जातो. देवाचा चेहरा दिसेना झाला होता. खूप वेळ वाट पाहिली म्हणून सणकी नसणार थोडाच सणकी नसणारा तो धूर कमी झाला, त्या उदाचा धूर कमी झाला. त्या उदाचा धूर कमी झाल्यानंतर निरखून पाहिलं तर अजूनही दिसेना, फक्त आवाज येऊ लागलाय, बरं का. कशाचा, तर आपल्या चिपळ्यांचा आणखी नसणारा विणाचा आवाज येतोय, बरं का. निरखून पाहिलं, नुसता आवाज आहे का, नाही, तर त्याच्यामध्ये म्हणून असं आणखी नसणारा ज्ञानोबा तुकाराम असं आणखी नसणारा आवाज येतोय, बरं का. भजनाचा आवाज येतोय, भजन चालू आहे, हातामध्ये आणखी नसणारा चिपळ्याचा आवाज येतोय, वीणा आहे आणि भजनाचा आवाज येतोय. निरखून पाहिलं, थोडा वेळ थांबले, बरं का. थोडं आणखी नसणारा थांबून असं आणखी नसणारा पाहिलेलं असताना त्यांच्या लक्षात आलं की अरे हे भजन तर देव स्वतः करतोय, हे भजन तर देव स्वतः करतो, नाही का. लक्षात आल्यानंतर आणखी नसणारा त्या दिवशीपासून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबा तुकारामाचं भजन असं आणखी नसणारं प्राधान्यानं सुरू झालेलं आहे. त्याच्या अगोदर नव्हतं. म्हणजेच विषय असा, मला इथं हे सांगायचं आहे की भक्त आणखी नसणार अनन्य भावानं म्हणून असं आणखी नसणार भगवंताचे नामस्मरण जर करत जर असतील, भक्त आणखी नसणार अनन्य भावानं जर आणखी नसणार काय आहे भगवंताची सेवा जर करत जर असतील तर भगवंतही अनन्य भावानं असं आणखी नसणार त्या भक्तांची सेवा करतो, बरं का. ते सेवा करतो, कधी नामाच्या संबंधामध्ये करतो, कधी पूजेच्या संबंधामध्ये करतो, कधी कसं, कधी तसं, बरं का. जसं जमेल तसं करतो. तुकोबाराने तरी आणखी नसणारं त्याला नाव देऊन सांगितलं. जसं म्हणतो ना देव, अनन्याश्चिंतेन तू माम, असं आणखी नसणारं भगवान परमात्मा जसं म्हणतात तर तसं आणखी नसणारं तुकोबाराने, बरं का, जसं भगवंताने भक्ताला अनन्य शब्द दिला तसं आणखी नसणारी तुकोबाराने भगवंताला अनन्य शब्द देऊन संबोधन करत असताना तुकोबारा सांगतात, तुका मागे दान Oh,
अनन्य अनन्य हे बाबा मगाशी बोलून गेलो मी. भगवंताला अनेक नसणार अनन्य शब्द देण्याचं अनेक नसणारं काम फक्त आणि फक्त संतांनीच केलं. बरं का तर जी भक्ती भक्ताच्या ठिकाणी भगवंताच्या संबंधामध्ये जी अनेक नसणारा पाहायला सापडती तीच भक्ती तीच सेवेचा अनेक नसणारा भाव बरं भगवंताच्या ठिकाणी भक्ताच्या संबंधामध्ये अनेक नसणारा पाहायला सापडते. म्हणून 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 बरं का भक्तही अनन्य आणि देवही अनन्य आहे. देवही अनन्यच आहे. सेवा कशी करतो परमात्मा तर अनन्य भावाने. तुकोबारांनी सांगितलं अनन्य भक्तीचे उपाय या विठोबाचे पाय. बरं का अनन्य भावाला म्हणून असं नसणारी सेवा आहे. भक्ताची सेवा भगवंता करता अनन्य भावाला जर असेल तर भगवंताची ही सेवा भक्ता करता अनन्य भावाचीच आहे. बरं अनन्य भावाचीच आहे. म्हणून असं नसणार आपल्या हरिपाठामध्ये प्रमाण आहे. पहा भक्ताला अनेक नसणार भक्ताची सेवा करतो परमात्मा. कशी करतो मागे पुढे उभा आहे सांभाळित तो तयासी बोलीचे जाणा पाठीशी घालून राखे दिना. नाही का मागे पुढे उभा आहे सांभाळीत आर्या घात निवाराया. नाही आपण म्हणतो देव सांभाळतो आधी एसटीत चाललो होतो काहीतरी झालं देवाने सांभाळलं. बरं का आपल्याला देवाने सांभाळलं. कोरोनाचा अनेक नसणारा प्रादुर्भाव होऊन गेला देशामध्ये नवे नवे जगामध्ये होऊन गेला. त्यातून काही लोकांना कोरोना झाला नाही. ज्याला झाला नाही तो विषय सोडून द्या पण ज्याला झाला आणखी त्या कोरोनातनं वाचले बरं का असे लोकांचंही म्हणणं आहे की अनेक नसणारा देवाने सांभाळलं. बरं आम्हाला देवाने सांभाळलं. आम्हाला कोरोना झाला होता देवाने सांभाळलं. अनेक
विचार, अनेक विचार करता येईल. नित्य जीवनामध्ये सुद्धा आणखी नसणारे करता येतील, किंवा परमार्थमध्ये सुद्धा आणखी नसणारे विचार करता येईल. अनेक विचार करता येईल. देव सांभाळतो भक्ताला. नवल आहे? नाही, नवल नाही. अरे देवच नुसतं सांभाळत नाही. आता शूर कोण आहे मला तुम्ही सांगा. देव सांभाळतो? नाही ना. नुसतं देव सांभाळत नाही रे राजा, भक्तही देवाला सांभाळतो. संतही आणि कृष्णाला देवाला सांभाळतात. सावता महाराज ध्यानस्थ बसले होते. देव पळत पळत आला. देवाने सांगितलं मला आणि कृष्णाला लपायला जागा दे. मला काही आणि कृष्णाला लोक धरायला यायला लागले तर लपायला जागा दे. आणि ह्याला जागा द्यायचा? हा लपू शकतो? नाही ना. भोळे बाबडे आणि कृष्णारे भक्त, भोळे भाविक हे जुनाट चांगले. बरं का. आता तो भोळा कसा, काय कसा वगैरे विचार आत्ता नको मला. देव धावत धावत आले. सावता महाराज ध्यानस्थ बसलेले होते. देव धावत धावत आले. देवाने सांगितलं मला लपायला जागा दे. मला काही लोक धरायला आले, मला लपायला जागा दे. सावता महाराज म्हणले इकडे लप देवा, इकडे जा, तिकडे जा, शेतात जा, कुठेही लपून बस. नाही नाही, तिकडे मला लगेच हुडकतील ते. मला लगे आणखी नसणार हुडकून काढतील. माझा शोध होईल अशी जागा दे की आणखी नसणार तिथं मी कुठंच आणखी नसणार हुडकायला नाही आलं पाहिजे. कोणी जरी आलं तरी आणखी नसणार मला नाही हुडकता आलं पाहिजे अशी जागा दे. अशी आणखी नसणार बोलल्यानंतर विचार करता करता सावता महाराज आणखी नसणार जवळ असलेलं ते हत्यार घेतलं आणि त्या संबंधामध्ये आपली छाती फाडली आणि देवाला सांगितलं देवा हे त्या ह्याच्यात लपून बस. होता ह्याच्यात लपून बस. देव आतमध्ये जाऊन बसले. देवाला सांभाळलं भक्ताने. आता तो विषय स्वतंत्र आहे. परीक्षा घेत होते का काय करत होते आता मला तिकडे जायचं नाही. माझा विचार चालू आहे की भक्तलाच म्हणून असं की नसणार देव सांभाळतो ह्याच्यात नवल नाही. भक्त सुद्धा आणि नसणार भगवंताला सांभाळतो. बरं का. म्हणजे सेवा दोन्हीकडनं चालू आहे. सेवेचा विचार दोन्हीकडून आहे. बरं का. ज्ञानोबाला तुकोबारायला कसं आहे दोन्ही ठिकाणी आणि नसणार सांभाळ. वया बुडवल्या. किती दिवस पाण्यामध्ये? 13 दिवस वया रक्षोनी उदकी.
दिवस वया रक्षो निवृत्ती 13 दिवस आणि नसणार देव तुकोबाराय त्या ठिकाणी निश्चक्र मांडून बसले. देवाने म्हणून असं नसणारा 13 दिवस पाण्यात राहून तुकोबारांच्या त्या वह्या कोरड्याच्या कोरड्या बाहेर काढून दिल्या. तुकोबारा म्हणतात की देवाला, देवा किती कष्ट रे तुला माझ्यामुळे, किती त्रास तुला. पाखिलासी दोन्ही ठाही मजपाशी आणि डोही नाही लागू दिला नाही. इथे तेथे आघात नाही का, तिथंही नाही हिथंही नाही, दोन्ही ठिकाणी आघात लागू दिला नाहीस. असं नाही नसणार मला तो सांभाळ, माझा सांभाळ केला असतो. म्हणून तुकोबारा म्हणतात की देवा आमचा सांभाळ करतो, आमचे सगळे आणखी नसणारे कामं करतोस, सगळे कसं आहे आमची मनोरथ पूर्ण करतो, सगळं काही करतो. त्याला कारण जर काही जर असेल तर आणखी नसणारं काय आहे, दुसरं काहीच कारण नाही बरं का. आमच्या ठिकाणी असलेली ती भोळेपणाची भक्ती, त्याकरता हे सगळं काही काम करतोस. म्हणून तुकोबारा आहे काय आहे, आत्मनिवेदन करतात. भक्तीच्या नवविधामध्ये म्हणून असं आणखी नसणारं शेवटला येणारी जी आणखी नसणारी आत्मनिवेदन नावाची आणखी नसणारी भक्तीची आहे बरं. तर ते आणखी नसणारं भक्तीच्या संबंधामध्ये तुकोबारा आत्मनिवेदन करून सांगतात की परमात्मा पांडुरंगाला, देवा माझी भक्ती कशी आहे तर भोळेपणाची आहे. वास्तविक आत्मनिवेदन असावा. आत्मनिवेदनाला आपल्याकडे आणखी नसणार संस्कृत मधलं नाव आत्मनिवेदन वगैरे कळणार नाही. इंग्लिशमध्ये सुधारित शब्दामध्ये आणखी नसणारा ह्याला एक शब्द आहे बरं का, त्याला एक शब्द आहे आत्मनिवेदनला, कन्फेस. आपण आतापर्यंत केलेलं सगळं पाप पुण्य धर्म अधर्माचं आणखी नसणारा झाडा देणं, त्याला आणखी नसणार इंग्लिशमध्ये कन्फेस म्हणतात. आणि त्यालाच आणखी नसणार संस्कृत मध्ये आत्मनिवेदन म्हणतात बरं का. आत्मनिवेदन आमचे गुरुजीही सांगायचे, आमचे दत्तोपंत महाराज पण सांगायचे, कीर्तनकाराचं कीर्तन हे आत्मनिवेदनच असावा बरं का. आता कीर्तनाची मर्यादा सांगत असताना नाथाने थोडंसं वेगळं सांगितलं, बरोबर आहे, नाही म्हणत नाही. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरांना कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या बरं का वगैरे वगैरे सांगितलं. ऐसी कीर्तन आहे, संतांच्या घरची मर्यादा आहे, संतांच्या घरची अशी कीर्तन मर्यादा आहे बरं का. पण कीर्तन करत असताना भक्ती ज्ञानाच्या आणखी नसणाऱ्या गोष्टी सांगत असताना कुण्या भावाला सांगावं, भाव कोणचा असावा तर त्या ठिकाणी भोळा भाव असावा. एवढंच नव्हे तर भक्ती कशी असावी तर आत्मनिवेदनाची एकविधपणाची आणखी नसणारी ती भक्ती असावी. आत्मनिवेदन व्हावा. देवा आतापर्यंत म्हणून असं आणखी नसणार आमचं धर्म कसं चाललंय, आता कसं चालतोय, त्या सर्व गोष्टीचं आणखी नसणारं काय असावं, आत्मनिवेदन असावं. ती आणखी नसणारी उतराई असावी. भगवंताच्या संबंधामध्ये निवेदन करावा की देवा अशी आणखी नसणारी आमची भक्ती आहे बरं का रे, अशी आमची भक्ती आहे, सांभाळ बरं. भक्ती कळत नाही, भक्ती कळत नाही. भक्ती कशी होतीये, भक्ती प्राप्त कधी होतीये बरं का, ते सगळं समजत नाही. थोडं उगाच विषयाला स्पर्श करून जातो मी. 9:35 झाले जवळपास बरं का, 9:35 झालेले आहेत, त्याच्यामुळे उगाच विषयाला स्पर्श करून जातो. राहिलेले विचार परत कधीतरी करू म्हणून. भक्ती कशी आहे, भक्ती प्राप्त कधी होतीये, भक्ती प्राप्त झालेल्याचे लक्षण काय बरं का. काही लक्षण आहेत भक्ती प्राप्त झाल्यानंतर. कसं आहे, आपण जेवण केलं, जेवण केलेलंच लक्षण काय बाबा, काहीतरी लक्षण असेल ना. कीर्तन झाल्यानंतर जेवण असतं नाही, कीर्तनाच्या अगोदर नाही.
मला तरी करता येत नाही कीर्तनाच्या अगोदर जेवण. का तर अगोदर जेवण करून नंतर कीर्तन करावं ही अवस्था माझी राहत नाही. जेवण एकदा झालं की जबरदस्त अशी आणि असणाऱ्या निर्द्रा देवीचं आव्हान होतं. मग ते कीर्तनाचा विचार राहत नाही. त्याच्यामुळे अगोदर नाही करत मी कीर्तन. आपलं जेवण कीर्तनाच्या पश्चातच करत. बाबा जेवण केलं, जेवण झालं, तृप्त झालं, कसं कळतं तर त्याचे लक्षण तुकोबाराने सांगितलं. ढेकरे जेवण दिसे साच बर का, नाही तरी काची कुंता कुंती. जेवलं की जेवण झालं की आणखी असणार लक्षण काय बाबा, तृप्त झालं, लक्षण काय, ढेकर आली पाहिजे म्हणा. बरं का, ढेकर आली पाहिजे. नाही बाबा ढेकर जर आली नाही तर ते योग्य जेवण झालं नाही. बरं का, आमचे गुरुजी सांगायचे जेवण कसं करावं राजा. गुरुजी सांगायचे एकंदरीत म्हणून असं असणारा पोटाचा 4 भाग करावा. 2 भागात अन्न असावं, एका भागामध्ये पाणी असावं, 4थ्या भागामध्ये हवा असावी. एवढं जेवावं. बरं का, एवढंच जेवावं. अधिक जेवलं तेही बरोबर नाही, कमी जेवलं तेही बरोबर नाही. आपलं जे नित्याचं जेवणाचं आणि असणारा एक विचार आहे तेवढंच जेवण करावं असो. हे लक्षण आहे त्याचं. ढेकर आली, जेवण केलं, ढेकर आली, हे त्याचं लक्षण आहे. बरं का, तसं भक्ती प्राप्त झाली, भक्ती आणि असणारी प्राप्त झाली मग म्हणा भक्ती सापडली म्हणा. बरं का, थोडं शब्दामध्ये भेद आहे. बरं, सापडणं प्राप्त होणं थोडस भेद आहे. कसं बाबा ह्याचं लक्षण काय आहे थोडक्यात विचार करू. त्या अगोदर थोडस भजन करू आपण. ढोबार
माझी भक्ती भोळी एकविध भावबळी मी का पुढे निराळा ऐसा सांडो मी सोहळा. आपला विषय चालू होता की लक्षण आहेत भक्तीचे. काही लक्षण सांगितले गेले, भगवद्गीतेमध्ये पण सांगितले लक्षण, आणि तुकोबाराने सुद्धा म्हणत असण्याचे लक्षण गाथेमध्ये भक्तीचे लक्षण सांगितले. उगाच स्पर्श करत जातो, विस्तार नाही करत बरं का. 13वा अध्याय भगवद्गीता, 13वा अध्याय 7वा श्लोक. अमानित्व अदम्भित्व अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह आणि बरं का. हे लक्षण आहेत भक्तीचे, लक्षण सांगितले. तुकोबारा सुद्धा आणखी असणारे काही लक्षणं सांगितले. तुकोबारा म्हणतात की बाबा भक्ती प्राप्त झाली ह्याची लक्षणं कशी आहे कळेल, सांगता येईल. तुकोबारा म्हणतात की नाचे टाळी पिटी प्रेमे अंगधरणी लोटी. भक्तीच लक्षण आहे नाचणे, टाळी वाजवणे बरं का. प्रेमानं म्हणून असणे की नसणार अंगी प्रेमाच भरते नेघो उतार चढते. भक्तीचं लक्षण आहे. अंगामध्ये अनेक नसणार आनंदाचं प्रेमाचं अनेक नसणार एकदा संचार झाला की त्याला अनेक नसणार कधी उतार नाही, ते सारखं चढत जात. नेघो उतार, नेघो उतरत नाही, सारखं चढते बरं का. वरच्या वर असं अनेक नसणार ते प्रेमाचं भरत असं अनेक नसणार चढत जात. असे अनेक नसणार विचार सांगितले. अजून पहा तुकोबारांच्याही जीवनामध्ये अनेक नसणार आपल्याला भक्तीचं लक्षण आपल्याला पाहायला सापडतं. तुकोबारा म्हणतात आमची भक्तीच्या संबंधामध्ये अवस्था कशी झाली, लक्षण आहे ते भक्तीचे. असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा. भक्तीचा विचार आहे, विचार मांडला तुकोबाराने. लक्षण सांगितलं बाबा ह्या लक्षणाला ह्या अवस्थेला आम्ही कशी प्राप्त झालो. अरे एकरूपतेला झालो ना. कसं आहे भक्ती म्हणजे काय वेगळी नाही. सेवेची अत्युच्च पदवीच म्हणून असणे नसणारी जी भक्ती होय. सेवा करता करता ते आणखी नसणार सेवा रूप असणे नसणार होणंच भक्तीचा विचार आहे. भक्ती त्या ठिकाणी आहे बरं का. सेवा करता करता शिल्लकच न राहणं बरं का. मी आणखी नसणारी भगवंताची सेवा करतो हे शिल्लक न राहता म्हणून असणे नसणार भक्तिरूप असणे नसणार त्या ठिकाणी कसं आहे सेवारूप असणे नसणार होणं हे भक्तीचं लक्षण सांगितलं. आपल्या गवळणीच्या विचारांना सुद्धा आणखी नसणारा सांगून गेले. बाबा कशा त्या गवळणी भक्ती करत होत्या, गोपाळ भक्ती करायचे बरं का. कसे करत होते, अरे देवाचं रूप होऊन भक्ती करायचे बरं का. हे त्याचं लक्षण आहे. ऐशा कृष्ण रूपी रूप साबा Thank you.
कृष्णरूपी रूपसा बाळा होवनी स्थगिती पूजिती वेळोवेळा. नळपरा फार सुंदर सांगतात. अरे ते त्या रूपात झाल्या, कृष्णरूप झाल्या. एका जनार्थनी ब्रह्मवादिनी गोपिया परवंटा बर का कृष्णपदी त्यालीन झाल्या देखोनी तन्निष्ठा. नाथराय वर्णन करतात की बाबा कशा झाल्या, कृष्ण रूपामध्ये झाल्या. त्या सामान्य गोळणी नव्हत्या, असामान्य होत्या बरं का. म्हणून तरी आणखी नसणार कृष्ण रूपामध्ये परिवर्तन झालं. कसं आहे, विषय सेवन करता करता म्हणून असं आणखी नसणारा सेवन करणारा विषय रूप होऊन जाणं बरं का. सेवन करणारा विषय रूप होऊन जाणं. उदाहरणार्थ म्हणून असं आणखी नसणारा भ्रमर आहे. भ्रमण म्हणून असं आणखी नसणारा कमळावरती जाऊन बसतो कमळाचा फलक पराग आस्वाद करण्याकरता. कमळामध्ये दोन प्रकारचे कमळ असतात. काही कृष्ण कमळणी, काही सूर्य कमळणी, काही रात्री उमलतात, काही सकाळी उमलतात. रात्री उमलणाऱ्या कमळांच्या संबंधामध्ये आणखी नसणारा जाऊन बसला हा भ्रमर त्या ठिकाणी
आस्वाद घेत घेत बसला. एवढं आणखी नसणार त्याच्यामध्ये तल्लीन झाला की त्याला आणखी नसणार पुढचा विचारच राहिला नाही. दिवस उजडलं ह्याचा आणखी नसणार विचार न राहता बरं का तिथंच ते आणखी नसणारा सेवन करत करत बसला आणि त्याचा परिणाम असा झाला की दिवस उजडल्याबरोबर म्हणून असं आणखी नसणार ते कमळ झाकून जातं परत. बरं का काय झालं झाकून जातं परत कमळ. त्याप्रमाणे ते कमळ झाकलं आणि आतमधल्या त्या भ्रमराला म्हणून असं आणखी नसणारा कमळाच्या बाहेर पडता आला नाही. बरं का कमळाचा भेद करून त्याला बाहेर पडता आला नाही. तो काय झाला तर आणखी नसणार तिथं त्या ठिकाणी परागाचा आस्वाद घेत 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 त्याच ठिकाणी आणखी नसणार तो परागरूप झाला. म्हणजेच तिथंच आणखी नसणार तो थांबला. बरं का जगद्गुरु शंकराचार्य फार सुंदर सांगतात. आता विषय लांबत जातो म्हणून मी तिकडे जात नाही. खड्याळामध्ये 10ला 10 कमी आहे. बरं का विषयाची सेवन करता करता विषय रूप होऊन जाणे. बरं का नव्हे नव्हे सेवा करता करता सेव्य रूप होऊन जाणे. बरं का सेवा करता करता सेवक सेव्य रूप ज्या वेळेला होतो तर त्यावेळेला तीच भक्तीची आणखी नसणारी सुरुवात आहे. ती भक्तीची सुरुवात आहे. तिथून सेवा करणं भक्तीची सुरुवात नाही. बरं का कसं लेकरं आणखी नसणाऱ्या शाळेमध्ये गेले बालवाडीमध्ये गेले अ ई शिकतात बाराखडी शिकतात. बाराखडी शिकणं म्हणजे आणखी नसणारं त्यांचं शिक्षण पूर्ण झालं असं नाही. बरं का त्यांना शिक्षण पूर्ण करण्याकरता काही अधिक आणखी नसणारं वर्ष त्याच्यामध्ये घालवावे लागतात. एकाच इयत्तेमध्ये नाही. बरं का नाहीतर म्हणतात एका वर्गामध्ये अधिक वर्ष घालवे लागतात का नाही तसं नाही. बरं 15-16 वर्ष असं नाही नसणारं घालवून त्याच्यानंतर मग उत्तीर्ण झाल्यानंतर तो पूर्ण शिक्षण झालं त्याचं असं नाही नसणारं समजलं जातं. तसं सेवा आणखी नसणारी सुरुवात झाली याचा अर्थ असं नाही की आणखी नसणारं भक्ती प्राप्त झाली. म्हणून सेवा करता करता ज्या वेळेला आणखी नसणारा तो सेवक सेव्यरूप होऊन जातो तर त्यावेळेला आणखी नसणारी भक्तीची सुरुवात झाली. भक्तीचा आरंभ झाला. भक्तीचा काय झाला आरंभ झाला. भक्तीच्या आरंभाची विषय भक्तीचा आरंभाचा विषय बरं का तुकोबाराने आणखी नसणाऱ्या गाथेमध्ये थोडंसं वेगळ्या प्रमाणे सांगितलं वेगळ्या पद्धतीनं सांगितलं. बरं का वेगळ्या पद्धतीनं सांगितलं. तुकोबारा सांगतात केली सीता शुद्धी मूळ रामायण केली सीता शुद्धी मूळ रामायणाधी. बरं का सीतेचा शोध केला. कोणी केला हनुमंतरायाने केला. सीतेचा शोध केला. सीतेचाच का केला बाबा दुसऱ्याचं का नाही केलं त्याला कारण आहेत अनेक कारण. बरं का मला आता शब्दशः संबंधामध्ये आणखी नसणारं कारण शोधत बसायचं नाही मला. तिथे रामाची पत्नी होती. राम असं आणखी नसणारं सीतेच्या विरहामध्ये आणखी नसणारं सगळीकडे हिंडत आले होते आणि त्याच्यामुळे आणखी नसणारं हनुमंताला मुख्य जबाबदारी दिली होती. हनुमंतरायांनी शोध केला वगैरे वगैरे. हा विचार बरं का स्वतंत्र आहे. मला थोडंसं आणखी नसणारं काय आहे रामायण अनेक आहेत. माझ्या ठिकाणी थोडेसे अजून वेगळे रामायण आहेत. एक अद्भुत रामायण एक अध्यात्म रामायण आहे. बरं का त्या रामायणाच्या संबंधामध्ये सांगतो की सीता जी होती ती आणखी नसणारी सीता रामाची नुसती पत्नी नव्हती तर ही सीता आणखी नसणारी भक्तिरूपी सीता होती. बरं का भक्तिरूपी होती ही सीता. आणि त्या भक्तिरूपी सीतेचा आणखी नसणारा शोध कोणी घेतला हनुमंताने घेतला नाही का. मारुतीने घेतला हनुमंताने घेतला. हा हनुमंत कोण होता ती भक्ती कुठं होती तर भक्ती आणखी नसणारं बरं कुठं होती अशोक वनामध्ये होती वगैरे वगैरे विचार आहे. पण तुकोबाराय थोडंसं वेगळं सांगतात. वासुकीच्या वने सीता शोक करी काहो अंतरले रघुनाथ दुरी नाही का वगैरे वगैरे तुकोबाराय विचार मांडतात की बाबा ती वासुकीच्या वनामध्ये होती अशोक वनामध्ये नव्हती वासुकीच्या वनामध्ये होती वगैरे वगैरे विचार तुकोबाराय सांगतात. ही जी भक्तीची आणखी नसणारी शोध जी केली बरं का कोणी केली हनुमंताने केली. हनुमंताला काहीतरी करावं लागलं असेल ना
भक्तीचे आणखी असणारे शोध करण्याकरता करोनी उड्डाण केले, लंकेचे शोधन, उड्डाण करून गेले, लंकेचा शोध घेतला, सगळं काही आणखी असणारं केलं. तर विचार एवढाच की बंडलाजी विचार एवढाच की आणखी असणारे हनुमंताने उड्डाण करून म्हणून असं आणखी असणारा भक्तीचा शोध घेतला. बाबा हनुमंत हा कोण होता? हनुमंत कोणीच नव्हता. हनुमंत हा आणखी असणारा बरं प्राणवायू होता. हा बरं मुख्य प्राण असं आणखी असणार म्हटलं जातं हनुमंताला. अजून एक नाव आहे मुख्य प्राण असंही म्हणून असं आणखी असणार म्हटलं जातं. त्या मुख्य प्राणाने आणखी असणार उड्डाण केलं. कुठं केलं, काय केलं, किती योजन केला वगैरे वगैरे विचार आत्ता मला नको बरं का. मुख्य प्राण जसं आणखी असणार मारुतीच्या संबंधामध्ये हनुमंताच्या संबंधामध्ये म्हटलं जातं, तसंच अजून एकदा मुख्य प्राणाच्या संबंधामध्ये म्हणून असं असणार अजून एक नाव जोडलेलं आहे, ते म्हणजे प्रभू रामचंद्राचं. मी सुरुवातपासून सांगतोय हरी तैसे हरीचे दास बरं का. अरे दोघात भेदच नाही, तात्विक सुद्धा भेद नाही. काल्पिक तरी सोडून द्या विचार, तात्विक सुद्धा भेद नाही, दोघांमध्ये भेद नाही बरं का. भक्त भगवंतामध्ये कधीच भेद नाही. मुख्य प्राण जसं ऐकलं असणार त्या प्राणवायूच्या संबंधामध्ये हनुमंताला जसं संबोधन केलं जातं, तसंच म्हणून सणीकर असणार एका रामायणामध्ये बरं का प्रभू रामचंद्राला सुद्धा बरं का प्राणवायूच्या संबंधामध्ये मुख्य प्राण असं असणारं संबोधन केलं जातं बरं. तर त्या मुख्य प्राणानं एक बरं का सीतेचा शोध घेतला. सीता कोण? तर भक्ती ही सीता बरं का. नुसती भक्तिरूपी सीता आहे का? नाही ना. भक्तीचे अनेक आणि असणारे प्रकार सांगितले. तुकोबाराय सांगतात काही बहिण भक्ती आहे, काही माता भक्ती आहे, पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, स्थिर केली जी अचपळ होती, सिद्ध आणून लावली पंथीगा बरं का. मनश्चंद्र बोध ज्ञानोबाराय सांगतात म्हणून असं असणार काय झालं का निवृत्तीला आणि असणारा लेकरं झाले. किती झाले लेकरं निवृत्तीला? निवृत्तीला म्हणजे तुला नाही निवृत्ती नावाची आणि असणार ही मनाची स्त्री आहे, मनाची बायको आहे. प्रवृत्ती आणि निवृत्ती, ती निवृत्तीला लेकरं झाले. किती झाले? 7 लेकरं झाले. पहिली मोठी जी आणि असणारी मुलगी जी होती तिचं नाव असं आणि असणारे भक्ती होतं बरं का. तिचं नाव भक्ती. आणि त्या मोठ्या मुलीनं बाकीच्या 7 लेकरांना म्हणून असं असणारा हाताला धरलं आणि सांगितलं चला आपण आपल्या वडिलापाशी जाऊ. का तर वडिलांनी हातून दिलं होतं राज्यामधून बरं का. चला आपण आपल्या वडिलापाशी जाऊ म्हणून असं असणारा हाताला धरला. असं असणार तिथपर्यंत येऊन पोहोचवलं बरं का. कुठपर्यंत? सिद्धाणुनी लावली पंथिका म्हणून आलो या देशा वगैरे वगैरे विचार. मला तिकडे खूप लांब जातं विचार, जात बसायचं नाही मला. एकंदरीत म्हणून असं असणारा भक्तीचे अनेक विचार सांगितले, अनेक प्रकारही सांगितले बरं का. तर त्या सगळ्यामध्ये तुकोबाराय सांगतात की देवा आम्ही जी आणि असणारी तुझ्या संबंधामध्ये जी भक्ती करतो तर ती भक्ती कशी आहे? तर भोळेपणाची आहे देवा. मला माहिती नाही का? माहिती आहे ना, सर्व काही माहिती आहे, ज्ञान आहे बरं का. सगळ्या काही विषयाचं म्हणजे विषयाचंही ज्ञान आहे. पण असं असतानाही बरं का आम्ही भोळेपणाची भक्ती करतो. का बरं? ज्ञान घेऊन गावा गोविंद गा बरं का. त्याच्याकरता म्हणून बरं का, त्याच्याकरता म्हणून असं असणार ज्ञान असतानाही म्हणून असं असणार अज्ञानाचा पांघरुण घेऊन असं असणार भक्ती करतो. आणि आमची भक्ती भोळेपणाचीच आहे. आणि एवढंच नव्हे तर असणार एकविधपणाची असणारी भक्ती आहे. असं काय करतात तुकोबाराय? आत्मनिवेदन करत असताना सांगतात की देवाला देवा माझी भक्ती भोळी एकविध भाव बळी मी का पडे निराळा ऐसा सांडोनी सोहळा ज्ञानेश्वर. किती म्हणा ठीक आहे संजय
तुका म्हणे जोडोनी पाय
सांडोनी सोहळा आतापर्यंत सेवा झाली. सर्व सेवा सद्गुरू दादांची दादांच्या चरणी परमात्मा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून शिबिरात्मकायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे क्षमा करुणे नो हा उपदेश तुमचे बडबडे दोषेश तुमचे कृपेचे पोसणे जन्मजन्म विठ्ठल